चला चला आय मतदान करायचं चला. फॅमिलीने आमची सोबतच मतदान केलेलं आहे. जाऊ की पुढं मग या तुम्ही इथं चला मतदान करायला जायचं. चला चला मतदान करायचं चला मित्रांनो. खरं तर मित्रांनो सकाळी जायचं होतं मला मतदानाला, तर थोडं काम होतं त्यामुळे बाहेर जाऊन आलो. आता दुपार झाली, आता घरच्यांची पण काम आवडलेत, आता निघतो आम्ही. चला चला आय मतदान करायचं चला. हा चला चला. माझं घेतलंय तुझं घेतलंय मतदान कार्ड घेतलंय. चला मतदान कार्ड. चला चला मतदान करायचं चला. परी पण आली का परी? लास्ट इजलंय आली मतदानाला. अयो अगं मतदानाला चालली का लग्नाला चालली परी तू? हा हाय कर, हाय कर आपल्या पब्लिकला सगळ्या. सेव कर अशा फ्लाइंग किस दे त्यांना. फ्लाइंग किस दे. वाव. चला आपल्याला अजून चिठ्ठी घ्यायच्यात, आपल्या याद्या काढायच्या मतदानाच्या. आता पुढं लावले ते आपलं इलेक्शन बूथ लावलेत, तिथून चिठ्ठी घ्यायच्यात आणि मग आपल्या इलेक्शनला जायचंय मतदान करायला. तर आता सांगणार नाही मी कोणाला मतदान करतो, पण माझे व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर समजेल तुम्हाला मी कोणाला मतदान करतोय. इलेक्शनच्या देखरेखीसाठी पोलीस पाटील पण आलेत गावचे आपली. इथं गाडी बघा तुम्ही लावलेली दिसते मित्रांनो. आणि आता माझ्या उजव्या बाजूला इथं लोक बसले, तिथून मला चिठ्ठी घ्यायच्यात मतदानाच्या. आता मित्रांनो मोबाईलवरती आपलं नाव टाकायचं, नाव सर्च करायचं, त्यावरती लगेच आपला कुठे नंबर आला आहे, कोणती खोली, किती क्रमांक आहे हे सगळं दिसतंय लगेच. याच्यामुळे आपल्याला मतदान करायला खूप सोपी पद्धत अवगत होती मित्रांनो. तिकडे एक वर्ग इकडे तिकडे वाचावं तसं नसतं. माझा आईचा आणि मामाचा एका खोलीत नंबर आला मित्रांनो, आणि संजनाचा दुसऱ्या खोलीत नंबर आला. आय होप की आमच्या जवळजवळच खोल्या असाव्या आणि लगेच आम्ही मतदान करून बाहेर पडू शकू. हो की तर मांडव टाकलाय चिट्ट्या वाटायला. आपण तिकडं ब्रिज खाली उभंच थांबलो घ्यायला. बघ की सावली केशी केली. आता दुपारचा टायमिंग झालाय म्हणून. आणि समोर लगेच आता तू बघ लेफ्ट साईडला आपण वळायला लागलो ना, तर मित्रांनो इथं आम्ही लेफ्ट साईडला वळताना लगेच आम्हाला गाडी थांबवणार होते, पण आम्ही त्यांना आधीच इन्स्ट्रक्शन दिली की आमच्या गाडीमध्ये अपंग व्यक्ती आहे, त्यामुळे आम्हाला आज जाऊ द्या. मॅडमने आम्हाला आजसुद्धा केलं नाही. आम्ही लगेच गाडी आत वळवली. ही समोर बघा मित्रांनो इलेक्शन बूथ आहे. मतदान जिथं करायचं आहे ती शाळा आहे मित्रांनो. आणि ही समोर जी शाळा दिसते मित्रांनो, इथं मी घरच्यांना सोडले आणि तिथून मला पार्किंगला गाडी इकडं साईडला आणायची होती. इथून इकडं गाडी लावली मित्रांनो पार्किंगला. बंदोबस्ताला असलेले गणेश बरे यांनी माझ्या बोटाला शाई लावली मित्रांनो. आणि लगेच मी बाहेर आलो मतदान करून. आणि माझ्या पाठोपाठ लगेच वडिलांचं पण झालेलं होतं, आईचं झालेलं होतं, आणि आमच्या अगोदर संजना लगेच आलेली होती. त्यामुळे म्हटलं चला आपण गाडी घेऊन यावं. आणि इथं बघा ह्यांना बसवलं. इथं मी लगेच तिकडं जाणार होतो गाडी घेऊन यायला, पण तोपर्यंत म्हटलं थोडंसं शूट करून दाखवा तुम्हाला. मतदान झालेलं आहे मित्रांनो. आता आम्ही चाललोय निमगावला. आज घरी होतो म्हणल्यावर म्हटलं चला मतदान झाल्यानंतर आई पाठीमागे जा मामाला आईला घेऊन फालुदा पाजायचा. आता ऊन वाढले, थोडा वेळ शिल्लक होता आपल्याला घरी जायला. खूप लवकर आपलं मतदान झाले, गर्दी नव्हती ना तिथं. तुमच्या इच्छे खातीर आता निमगावला चालू आपण फालुदा प्यायला. थोडंसं मस्तपैकी छान असं गारगार फालुदा पिऊन येऊ. चला मित्रांनो गेले तिथं काढतो शूट आणि दाखवतो तुम्हाला फालुदा येतं. तर ही बघा मी वोट केलेले मित्रांनो, तुम्ही पण नक्की करा आज वोट. आज आपला कर्तव्य गाजवण्याचा दिवस आहे मित्रांनो.
खूप दिवसातून आलेलो आहे मित्रांनो आता फालुदा प्यायला इथे घरच्यांना घेऊन. आपली ऑर्डर दिली काय बा परी काय घ्यायचं तुला? पकाल आईस्क्रीम तुझं पकाल. वाव कसा शेअर्स करा माझं ग्लास द्या करा चालू छान लागतं. आणलंय आईस्क्रीम एका एक फ्री दर बाळा तुला बर बाळा बर. एक तुला एक मला हा? तर आलोय मित्रांनो घरी आम्ही आता मतदान करून बसलेलो आहे. खूप दिवस झालं मतदानाचा प्रचार चालू होता. झेडपी आणि पंचायत समितीचे सदस्य बनण्यासाठी अशी निवडणूक लागलेली होती पण आता दादांच्या अचानक जाण्यामुळं प्रचार एकदम शांततेत पार पडलेला होता. आता मग सकाळी मी माझं कामावर फोन आलेलो घरी आणि बघा आता आम्ही घरी येऊन थांबलेलो आहे मित्रांनो. तर आम्ही मतदान केलं आहे कोणाला तर याचा निकाल लागल्यावरती कळलंच तुम्हाला मित्रांनो. पण जी जिंकलेली पार्टी असेल ती आमचीच असेल ज्यांना आम्ही मतदान केलं आहे याच्यावरून तुम्ही समजून जावा. आणि सकाळपासून कुजबूज चाललेली होती चला की जाऊ आपण मतदान करून येऊ चला की जाऊ मतदान करून येऊ. तरी आमची मंडळी बसली बघा ना मित्रांनो. मतदान करून आलेलो आहे आम्ही. गर्दी होती का? हो लय होती गर्दी. गर्दी होती मतदानाला नव्हती एवढं लय. तुला ना नाव ओळखू आलं का? हो आज पोलीस होती का? होती की बाहेर होती आत होती. परी ताण लागली काय परी? बाप हा इथंच मी आहे नाही कुठे गेलो लगे. मतदान केंद्राच्या बाहेर कशी भेटले गर्दी होती. पोलिसांचा बंदोबस्त लागलेला होता. तर ते मतदानाच्या चिठ्ठ्या काढायला तिथं बूथ केंद्र उभं लावलेलं. ऊन लागण्यामुळे मंडप घातलेला आहे आणि लेडीजसाठी तिथं लेडी कॉन्स्टेबल ठेवलेले. खूप मित्रांनो बंदोबस्त ठेवलेला आहे. आणि बघा आमची परी ट्याव या चला घे मामाचं की बॉट हा पुढे सारा म्हणावं हा. ते बघा वोट केले आम्ही मित्रांनो. जे कोण राहिलं असेल त्यांनी नक्की मतदान करा जावं. फॅमिलीने आमची सोबतच मतदान केलेलं आहे. चला मित्रांनो बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.